बॅटिंग करायची आहे आज प्रथम बनपुरीकर्स 11 बनपुरी टीमला आणि संघांना विनंती करेल आज थोडासा स्पीडअप घ्या मित्रांनो. सेमीफायनल फायनल आज आहे, थोडस स्पीडअप घ्या. बक्षीस समारंभ पाहुण्यांचे सत्कार आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि लहू जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूयात मॅचची एक रंजक कहाणी. कारण की बेस्ट ऑफ द बेस्ट दोन्ही टीम एकमेकांसमोर आलेत. बनपुरी टीमचा 12वा खेळाडू. सन्मान करूयात दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. या मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते, तोपर्यंत आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. येस अंपायर, स्टार्ट द मॅच. येस येस, स्टार्ट द मॅच. सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. मी विनंती करेल आज व्यासपीठावरती उपस्थित रत्नागिरी शहर माजी नगरसेवक, त्याचबरोबर रत्नागिरी शहर प्रमुख सन्माननीय आदरणीय प्रशांतजी साळुंखे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये विजय भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर महिन गाभाची स्पर्धा असते, दादा अगदी वेळेतला वेळ काढून जरूर उपस्थित राहतात. वांग व्हॅली क्रिकेट क्लबला आज 2024 मध्ये आपण पाहिले तर 50 वर्ष पूर्ण झाले. वांग व्हॅली क्रिकेट क्लब मधील एक अष्टपैलू खेळाडू, एक यंग खेळाडू, त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं वांग व्हॅली क्रिकेटचा स्पर्धा गाजवणारे खेळाडू अर्थातच प्रशांतजी साळुंखे सर यांचा सन्मान अतिथी कक्षावर. कॅमेरामॅन थोडंसं आपण दाखवायचंय. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि लहू सरांच्या आवाजामध्ये ऐकूयात या मॅचचं एक चालतं बोलतं चित्र. थँक्यू सो मच. शुभ सकाळ, शिव सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला राजे तुम्हा कारणे. आपण पाहताय श्री माणदेवी चषक 2024 चा 5वा पर्व. या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरा सामना. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे. धावचीची संधी, डायरेक्ट हिट झालाय. आणि क्रिकेट मध्ये ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतं नेहमी क्रुशियल असतं. फलंदाज धावबाद. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. कृष्णा हा रिप्ले तुमच्या समोर काही क्षणामध्ये येईल तुमच्या स्क्रीनवर. आणि रिप्ले पाहणं खूप उत्सुकतेचा विषय असेल. गोल्डन डकचा शिकार ठरलेत राहुल पाटील. कॉलिंग चुकलं आणि त्याचा मात्र भुर्दंड टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी या संघाला मात्र बसेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑन ड्राईव्हचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट फेकी आणि फोटो फिनिश क्रिकेट कसं असतं हे तुमच्या समोर. ज्या वेळेला रनआउट करण्यासाठी फलंदाज धावबाद होतो त्यावेळेला मात्र डायरेक्ट हिट झाला तर मात्र धोक्याची घंटा निश्चितच वाजते आणि ती धोक्याची घंटा वाजली. पहिला धक्का टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी. न्यू बॅटर विनय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंच केलाय. लॉंग ऑफ आहे चेंडू खाली. विजय सावंत चुकी करणार नाहीयेत. दुसरा सांघिक यश प्राप्त होत आहे श्री माळादेवी स्पोर्ट्स कुसरून. पहिला गडी बाद केलाय सूरज. गोल्डन डकचा शिकार विनय देखील ठरलेत. टीमची धावसंख्या 5 ला 2. 5 चेंडूंचा खेळ झालाय.
निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सूरज पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेटचा अविभाज्य भाग म्हणजे क्षेत्ररक्षण आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे रेणुकादेवी स्पोर्ट्स चटमेवाडीने क्षेत्ररक्षण केलं ते त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलंय. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करा अथवा नका करू, गोलंदाजी करा अथवा नका करू, तुम्ही 11 मध्ये आहात, तुम्हाला क्षेत्ररक्षण सर्वोत्तम करावं लागतं. 1 to go. लोअर फुल टॉस चेंडू सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला विजय कदम चेंडू फील्ड करतील, फेकी करतील, खातं उघडलं जातंय. फलंदाज संकेत यांचं पहिल्या षटकाखेर 2 गडी बाद 6 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक विरोधात गेल्यानंतर बनपुरी 11 बनपुरी. पहिल्या षटकामध्ये प्रभावित कामगिरी करत असताना गोलंदाज सूर्या या टोपण नावाने प्रचलित पाटण क्रिकेटमध्ये षटक क्रमांक 2 कुसरुण एक्सप्रेस विजय सावंत अनुभव आहे त्यांच्याकडे देखील आणि अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी कसा करतील. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय, हवेत खेळलाय, काऊ कॉर्नर. सूरज चेंडू खाली. पहिलं षटक चांगलं हाताळल्यानंतर पहिला झेल टिपलाय, पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय विजय सावंत यांनी. तिसरा धक्का टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी. संकेत बॅक टू द डगआउट. प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचा मोह आवडता येत नाहीये, परंतु ज्या वेळेला तुम्ही मोठे फटके खेळतात त्यावेळेला टायमिंग हे देखील खूप महत्वाचं असतं. चेंडू गॅप मध्ये खेळता यायला पाहिजे आणि कुठेतरी टीम संकटात आहे आणि टीम संकटात असताना निलेश आणि नितीन यांना आता भागीदारी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट आहे. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं, परंतु इथे एक चिकी सिंगल प्राप्त केली आहे. निलेश यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जातंय. टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी 7-3. पहिल्या 2 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली. विजय सावंत यांनी 1 गडी बाद केलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील आणि या सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवर धावा बनवणं तितकंसं सोपं नसेल, कारण मुंबईमध्ये अशा प्रकारचं वातावरणाची सवय नसते आणि अगदी हिवाळ्याचे दिवस आहेत, थंड वातावरण, परंतु तुम्हाला धावा कराव्या लागतील. पायावर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू कट झालाय डाऊन द लेग साइड. हेमंत तावडे सरांचा इशारा, वाईट बॉल. त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण शिरसाट सर. ओमसाई MTC या वाहिनीवर जे प्रेक्षक आमच्या सोबत ऑनलाईन जोडलेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय, डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू खाली. अर्जुन चुकी करणार नाहीयेत, टिपलाय झेल आणि या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय विजय सावंत यांनी. चौथा धक्का टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी. खराब फलंदाजी. शॉट सिलेक्शन ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला मात्र चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करायला हवी आणि तेच कुठेतरी त्याचा अभाव पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद 8 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शेष. 3 चेंडूवर एक मोठा फटका जर आला तर कुठेतरी धावांची गती वाढवावी लागेल. नवीन फलंदाज अविनाश. चौथा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलचा प्रयत्न केला, अगदी चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एका क्षणाला असं वाटलं पाय घसरला, जर चेंडू पकडला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता का, मात्र आता प्रश्न नसेल कारण चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. चौथ्या चेंडूवर 1 धाव खातं उघडलंय अविनाश यांचा देखील पहिल्या चेंडूवर.
कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय बॅकवर्ड स्क्वेअरला एक वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू हातातून निसटलाय. एक धाव पूर्ण केल्या दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त तर केल्यात. पंचांकडे नजर असेल आणि पंच सांगतायत की हा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय म्हणजेच एकच धाव. अधिक चेंडू खाली होते झेल पकडला असता तर एक धाव वाचवली असती. परंतु चर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 5 चेंडू अखेर 10-4. 1 to go. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली जरूर होते परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये या षटकामध्ये पहा तिसऱ्यांदा असं घडलंय. बॅकवर्ड पॉइंटला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता यष्टीरक्षक तिन्ही वेळेला तिघांच्या हाताला लागून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी 4 गडी बाद 11 धावा. 11 runs on board end of the 2 over. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अर्जुन पवार. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला खेळ या हवामानानुसार करावा लागेल कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला तुमचा खेळ हा स्वतःला सिद्ध करत असताना करावाच लागतो. या 6 चेंडूवर कितपत मजल मारेल. 2 षटकार आले 25 ते 30 धावसंख्येपर्यंत मजल मारेल का. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय पंच केलाय लॉंग ऑफ नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने गेले जरूर चेंडू हाताला लागल्यानंतर अगदी निसटलाय. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावा टीमच्या धावसंख्येमध्ये 13 धावा आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आश्चर्यचकित करणारी आहे सर. लॉंग ऑफ नाहीये स्वीपर कव्हर आहे लॉंग ऑन आहे डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आणि काऊ कॉर्नर आणि खूप कमी वेळा आपण असं चित्र पाहतो की लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी स्वीपर कव्हरला तैनात केलाय. रणनीती असावी कदाचित. खोदून काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय मिड ऑफ चेंडू फील्ड करतील. 1 धाव प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न. 14-4 4 चेंडू शेष परंतु आता एकेरी दुहेरी घेऊन चालणार नाहीये. 4 चेंडू पैकी तुम्हाला 2 चेंडू बाहेर मारावे लागतील. अविनाश ऑन स्ट्राइक. पुढे सरसावून हवेत खेळलाय कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय फेकी योग्य दिशेला. यष्टीरक्षक अक्षय शिंदे कोणती चुकी करत नाहीयेत. फलंदाज धावबाद. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 15 धावा. धावसंख्येची गती वाढवण्यामध्ये सातत्याने अपयश आले. कोणत्याही फलंदाजाला धावांचा वेग मात्र वाढवता आला नाहीये आणि कुठेतरी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी संपूर्ण टीम मायादेवी कुसरून. अर्जुन पवार लेंथ बॉल ऑन साइडला वळवलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोहेरीचा प्रयत्न अगदी नकार दिलाय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला अर्जुन यांचं. एक सिंगल धाव. 16-5 2 चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र कृष्णा चुकी करणार नाहीयेत. टिपलाय झेल आणि 7वा धक्का टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी. ज्या प्रकारे प्रत्येक फलंदाजाने फलंदाजी केली आहे म्हणजे या सगळ्यांना फलंदाजी मिळेल. निलेश 4 धावा करून परतावं लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 16-6. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शेष. काल अचानक 11 बनपुरी
किरण 11 डिगेवाडी या संघाची धावसंख्या 15 होती आणि लो स्कोरिंग अगदी वैयक्तिक चांगली धावसंख्या, परंतु तो आज विक्रम होता होता निश्चितच वाचलाय, कारण 16 धावा केल्यात आणि कुठेतरी लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेष खेळण्यासाठी फलंदाज सर्जीराव. डाऊन द लेग साइड शेवटचा चेंडू खराब हाताळलाय अर्जुन यांनी. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये 17 धावा धाव फलकावर. 17 ला 6. एक षटकार मारावा लागेल. 23 जर झाल्या तर मॅचला मजा येईल, परंतु समोर अर्जुन चांगली गोलंदाजी केली त्यांनी देखील या षटकामध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. सरळ जाईल अक्षय यांच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेळ टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी 17 धावा धाव फलकावर. 18 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री माळादेवी स्पोर्ट्स कुसरून 18 रन्स टू विन. आदरणीय श्री प्रशांत साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत आणि पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी 13 चेंडूमध्ये 23 धावांची ज्यांनी विस्फोटक खेळी केली संदीप मॅन फॉर्म वडसाई देवी मालधन या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. सामनावीर टी शर्ट सौजन्य सुरेश यादव साहेब अण्णा माजी खेळाडू वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन आणि या त्यांच्या अण्णांचे खूप जवळचे आणि जिवलग मित्र आहेत आणि आज मात्र ज्या प्रकारे 50 वर्ष वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिनला झालेत, आज जुने जाणते खेळाडू मान्यवरांची गर्दी मात्र पाहायला मिळेल. मी नक्कीच आभार व्यक्त करेन अण्णांचा देखील आपल्या माध्यमातून. आपल्या सामनावीरासाठी आकर्षक टी शर्ट आणि त्याची डिझाईन देखील पाहण्यासारखी आहे. अभिनंदन संदीप, वेल प्लेड. अठरा धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग केला जाईल का, कारण रन बॉल इक्वेशन आणि मॅचला मजा येईल. कारण हा सामना सहजासहजी टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी सोडणार नाहीये. चला माळादेवी कुसरून आपले फलंदाज सूरज शिंदे आणि त्यांच्या साथीला अर्जुन पवार. दोन फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये माळादेवी कुसरून. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आज आपल्याला वेळेचं बंधन असेल. वेलकम टीम मराठा वॉरियर्स. नेक्स्ट मॅच मध्ये ती इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात मराठा योद्धा दसगाव, मराठा वॉरियर्स जुळेवाडी, जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी. दुपारच्या सत्रामध्ये एकदंत 11 शीतपवाडी, रॉयल 11 मेन, एकता क्रिकेट टीम मिरगाव, शिवगर्जना काळगाव, श्री निनादेवी स्पोर्ट्स तळीये, जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे आणि ड गटातील शेवटचा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे, कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी. हे संघ आज मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतील. जरा जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आपल्या सहकार्याची निश्चितच अपेक्षा असेल. 18 धावांचं लक्ष पार करण्यासाठी आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील, एक अनुभवी खेळाडू आहे, त्यांच्याकडे देखील दांडगा अनुभव. अर्जुन पवार ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा, त्यावर केलाय प्रहार. टायमिंग झालाय, चेंडू काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. श्री मानाईदेवी चषक उत्तुंग षटकार.
हा रिप्ले तुमच्या समोर. हाफ वॉली चेंडू त्यावर प्रहार केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर, कारण ज्या वेळेला तुम्ही काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये ऑन साईडला खेळता त्यावेळेला तुमचा बॉटम हँड स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आणि अर्जुन पवार पहिल्या चेंडूवर आपली ताकद दाखवत असताना षटकार आलाय. राहुल पाटील यांचं स्वागत केलंय षटकाराने. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. शॉट ऑफ द मॅच व्ही शेप मध्ये. पुस्तकी फटका फोटो काढून एखाद्या क्रिकेटच्या पुस्तकात लावावा असा दर्जेदार अफलातून टायमिंग. रिप्ले पाहणं डोळ्यांना मात्र अगदी डोळ्यांचा पाळणं फेडणारा फटका. हाय बॅकलिफ्ट पंच केलाय. सरळ हातात मारण्याचा प्रयत्न. झेल सोडलाय. एक झेल सोडल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. परंतु याआधीचा फटका ज्या प्रकारे त्यांनी व्ही शेप मध्ये खेळला, हाय बॅकलिफ्ट आणि टायमिंग दर्जेदार पंच चांगला केला. 13 धावा धाव फलकावर. 5 ची गरज. ओव्हर पिच चेंडू इनसाइड आउट. सूरज शिंदे क्रिकेट मधील नेत्रदीपक फटका चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. अवघी 1 धावेची गरज असेल विजयासाठी. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न केलाय. माळेदेवी कुसरून अगदी आयोजकांचा वेळ वाचवलाय आणि नक्कीच आपलं देखील कौतुक. परंतु चांगली फलंदाजी केली. कुठेतरी या चांगल्या चेंडूवर देखील चांगले फटके सजवलेत, कारण तुम्ही ज्या वेळेला कव्हर्सला खेळता ते मात्र तुमचं कौशल्य, तुमची प्रतिभा दिसते. 1 धावेची गरज विजयासाठी खोदून काढण्याचा प्रयत्न आणि ही मात्र 1 धाव आली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अभिनंदन टीम श्री माळेदेवी स्पोर्ट्स कुसरून. मी टॉस साठी विनंती करेन आई वडझाई देवी मालदन, श्री माळेदेवी स्पोर्ट्स कुसरून दोन्ही टीमचे कॅप्टन